हे गाईज, नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. नमस्कार सगळ्यांना. होळीच्या खूप 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 आम्हा सर्वांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जसा की पहिला ब्लॉग आलेला आहे, कालच अपलोड केलेला आहे आम्ही यूट्यूब चॅनलला अतरंगी फॅमिली. तर त्या आपल्या चॅनलला तुम्ही खूप 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 साथ दिलेली आहे. म्हणजे आम्ही अपेक्षा किंवा असं म्हणजे एक्सेप्ट पण नव्हतं केलेलं की असं होईल. एवढे व्ह्यूज वगैरे व्ह्यूज एवढे पण नाही गेले, पण गेलेत. आलाय आम्हाला थोडाफार सपोर्ट. आणि पहिल्या ब्लॉगला आम्हाला इतकं म्हणजे टेन्शन आलेलं. पहिला ब्लॉग आम्ही किती तारखेला काढलेला? 3 मार्चला आणि अपलोड झाला 11 मार्चला. त्याच्यात एडिटिंग नव्हती होत व्यवस्थित. एडिटिंग झाली तरी अपलोड नव्हतं. प्लस यूट्यूबला अपलोड करून आम्हाला 2 दिवस गेले. त्याच्यानंतर तो अपलोड झाला 11 मार्चला. खूप म्हणजे खूप आम्हाला त्याच्यामध्ये अडथळे आले. आता मी माझ्या जॉबला जाणार, दीदीच्या जॉबला जाणार आणि दीदी पुढचं दाखवेल तुम्हाला. मी जाते आता ऑफिसला, तर ऑफिसची पण मजा मी दाखवणार आहे. संध्याकाळी आम्ही पण सगळे सेलिब्रेट करणार आहे. आमच्या समोर एक सोसायटी आहे, तिथे ना होळी हे करतात, म्हणजे होम पेटवतात. तर आम्ही तिकडे जाऊ पाया वगैरे पडायला आणि मग तिकडचं तुम्हाला थोडं दाखवू आणि मग उद्या सकाळचं बघू. सकाळी तर खूपच मज्जा, दंगल, म्हणजे बोलतात ना काय काय तर तुम्हाला पण माहितीच आहे XYZ की होळीला किती मजा करतो करून ते. तर जसा पहिल्या ब्लॉगला तुम्ही साथ दिली तशी दुसऱ्याही ब्लॉगला तुम्ही साथ द्यावी अशी आमची खरंच खूप चांगली म्हणजे विनंती आहे तुमच्यासाठी. आणि आम्ही असंच तुम्हाला हसवत राहावं आणि म्हणजे मजा येत राहावी तुम्हा लोकांना पण. आणि आत्यासुद्धा असणारे, आत्यासाहेब पण असणार आहेत आमच्या ब्लॉगमध्ये. ती आमची मेन कॅरेक्टर आहे. तर शेवटपर्यंत. आणि मला असं वाटतं की आपण रात्री होळी खेळूया. हा पण गुपचूपवाली जी सांगणार फक्त आमच्या दोघींमध्येच राहील. गुपचूपवाली जी फक्त आत्याला एकदम असं एकदम आमच्या मम्मी लोकांना, म्हणजे माझी मम्मी, हिची मम्मी माझी आत्या, ह्या लोकांना असं गुपचूप अचानकच गाईज आम्ही प्लॅन करणार आहे. आता बघू, तो प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे आणि बघू आता पुढे काय काय होतं आहे ते. बघत आली आहे, तुम्हाला बोलली होती सकाळी मी की ऑफिस इथे पण होणार आहे, होळी खेळणार आहे आम्ही, खूप मस्ती करणार आहे, मजा करणार आहे. तर मी आता ऑफिसच्या खालती आलेली आहे. तर हे बघा ऑफिसची मजा, सगळे खेळत आहेत. ही सुष्मिता, हॅपी होली. ही सुष्मिता, सर्वांची लाडकी सुष्मिता. हॅपी होली. आता सगळे एक एक जण येत आहेत. आता सुष्मिता आली, मी आली आहे खालती. आता येतील हळूहळू सगळे एक एक आता येतील, तेव्हा बघूच आपण काय. मग सुष्मिता चालू आहे इथे, बघा आईया बघा सगळं. आता मध्ये बोलताय क्या लक्ष्मी, कितना लेट रे. ये होली है पचका ए होली है, चुपचाप से लगा लक्ष्मी. हाँ बराबर है. हाँ प्यार से. हाँ रे बाबा. शिवानी चल रे बाबा, अरे सिंदूर क्यों पहना रही है उसको? उसका लगना करना है. तू रुक, आई बड़ी. बराबर सबको लगा रही है, हम लोग भी लगाएंगे उसको. शिवानी लगा. ये once more. ये बराबर. रंग बरसे हरे रंग बरसे बिके चुनर वाली रंग
थाली में जो ना परोसा, सोने की थाली में जो ना परोसा, सोने की थाली। आमची आत्या इथे पुरणपोळी बनवते. हाय कर आत्या. ही बनवते पुरणपोळी. इथे आमच्या ऑलरेडी बनवून झाल्यात. आणि ही आहे आमची कटाची आमटी, ज्याच्यासाठी आमच्या बिल्डिंगवाले अख्खे पागल असतात कटाच्या आमटीसाठी. म्हणजे जर समजलं ना आमच्या आत्याच्या घरी कटाची आमटी बनली आहे, अख्खे बिल्डिंगवाली आमच्या घरी. असं आहे. सर्वांना आवडते कटाची आमटी. कटाची आमटी ॲक्च्युली आमचे सातारकर पुरणपोळीची आमटी बोलतात, पण कटाची आमटी पण बोलतात, म्हणून आम्ही कटाची आमटी बोलतो. असं ती इथे बनवते. आपण थोडी अशी पुरणपोळीला झूम करूया. तुला पुरणपोळी कोणी शिकवली? आईने. आणि तू आम्हाला कधी शिकवणार? मला पण शिकवणार, का नाही शिकणार? सगळे शिकतात. बट माझा प्रॉब्लेम असा आहे की मला पुरणपोळी आवडत नाही, त्याच्यामुळे मला शिकायची नाही. सर्वजण शिकतात. आम्हाला फक्त खायला आवडतं. सातारवाल्यांकडे तर ॲक्च्युली पुरणपोळी फेमस आहे. आपल्या हा, आमच्याकडे गणपती असू, नवरात्री असू, दसरा असो, प्रत्येक ह्याला पुरणपोळी म्हणजे एकदम कन्फर्म असते. आपल्या देवाला नैवेद्य पुरणपोळीचाच जातो. ही आमची पुरणपोळी आता तव्यावर गेलेली आहे. आणि आमची केमिस्ट्री कशी आहे, मी पण बडबडी, आत्या पण बडबडी. म्हणजे ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला जास्त बडबड 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 दिसणार आहे. अशी आम्ही तेल सोडते, काही जण तूप सोडतात. आणि आम्ही समोर सोसायटीमध्ये हे नैवेद्य घेऊन जाणार आहोत, पुरणपोळीचं नैवेद्य होळीला ठेवायला. ओ टम्म अशी फुगलेली आहे. आणि इथे आमच्या आत्यानी गुळवणी केली आहे. ही कशाची बनवतात? फक्त गुळाचं पाणी. गुळाचं पाणी असतं आणि त्याच्यामध्ये आपले हे पण टाकतात, जायफळ वेलचीची पावडर सुद्धा टाकतात. ही आमची पुरणपोळी बनलेली आहे. सांगशील आम्हाला? अगं नैवेद्य भरते, नैवेद्य देवाला. आम्ही चाललोय समोरच्या सोसायटीत. थोड्या वेळाने चाललोय, म्हणजे जाऊ जातो तयारी वगैरे करून. आम्ही कसे ऑफिसवाले ना, आमची आत्या 5 वाजल्यापासून आमच्यासाठी रेडी राहिलेली. बट जस्ट, आणि तिने सांगितलं मी एवढी चांगली साडी घातली आहे तर मला रंगवायचं अजिबात नाही. बट बुरा न मानो होली है. येस. आणि हे काय घेतेस तू? हे आपलं म्हणजे मी आता ताट भरतीये, फक्त नैवेद्य नंतर दाखवते देवाला. हे असं ताट फक्त हे करते. ठीक. मस्त अशी तर्रीवाली कटाची आमटी. हे काय? हे दूध. हां, जे वरतून टाकतात तो गुळवणीमध्ये. आलेले आहे मामीकडे. आता मामी पुरणपोळी बनवते. मितालीने दाखवली आत्याची पुरणपोळी, मी आता दाखवते मामी बनवते ती पुरणपोळी. एवढाच फरक आहे. बघा पुरणपोळी मामीची पण फुगत चाललेली आहे. फुगली फुगली, टर 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 फुगली. आपण कधी शिकणार पुरणपोळी मिताली? शिकणार कधी शिकणार काय माहिती. बाई, आम्ही सातारी आहोत. बरोबर, सातारकर प्राऊड आहे. सातारकरांकडे पुरणपोळी प्रत्येक सणाला. ते तर आहेच. गौरी गणपती काय कुठलाही सण असू दे, यात्रा असू दे, काही असू दे, आमच्याकडे पुरणपोळी प्रत्येक सणाला. आणि कटाची आमटी फेमस. आणि ते आमच्या पोरीने येणार म्हणजे येणारच, प्रश्नच नाही. येस, थँक्यू. येऊ दे आम्हाला. बाकी सगळे येतं बनवायला, फक्त पुरणपोळीच जरा बनवायला आम्ही आहे पाठीमागे. मला होळी म्हणजे सांग असं ना जरा. म्हणतात, जुनी माणसं आमच्या सासूबाई म्हणतात ओके. की जिला जास्त राग येतो तिची पोळी चपाती दोन्ही फुगते. म्हणजे वा. मला जास्त राग येतो. चांगली गोष्ट. म्हणजे चांगली राग गोष्ट. येणाऱ्या माणसाची पुरणपोळी फुगते. हा, डिसाइड करा पोळी कोणाची फुगेल. जिची पोळी फुगली तिला राग जास्त.
मामी मला सांग तू, होळी हा सण आपण का सेलिब्रेट करतो? होळी म्हणजे एक राक्षस होता. मला ऍक्च्युली माहित नाही की तो नक्की राक्षस कोण होता, बट त्या राक्षसाने खूप उच्छाद मांडला होता, असं समथिंग गोष्ट आहे. हा. आणि त्या राक्षसाचं दहन करण्यासाठी पार्वतीने होलिका मातेचं रूप घेतलं आणि ती त्याला घेऊन बसली मांडीवर. असं ते आहे. म्हणजे वाईट विचारांचं ऍक्च्युली दहन करतात आणि चांगल्या गोष्टी मान्य करून घ्यायचे. म्हणजे आता समजा कोणी कित्येक वर्ष बोलत नाहीये, तर होळीच्या निमित्ताने हे सगळ्या राग रुसवा, म्हणजे आता कलर लावला तर तुम्ही काय करणार? बरोबर. एकमेकाला. बरोबर ना? मग तुम्ही काय करणार? भाई बुरा न मानू, होळी आहे, वाईट नको मानू दे, होळी आहे. अच्छा, त्यासाठी हा. म्हणजे होळी हा सण. हा, होळी हा सण म्हणजे एक आपलं वाईट विचार, वाईट गोष्टींचं दहन करायचं आणि चांगल्या गोष्टी म्हणजे सुरुवात करायची. रंगबिरंगी आयुष्य जगायचं. म्हणजे रंगबिरंगी आयुष्यामध्ये सगळेच आपले मनुष्याचे स्वभाव असतात. राग, लोभ, मत्सर, असं सगळ्या वाईट चांगल्या गोष्टी सहित आपण आपलं आयुष्य जगायचं. हे होळीच्या सणामधून आपल्याला शिकवलं जातं. ही आपली मराठी संस्कृती आहे. अच्छा. असं बाकी शास्त्रामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते एक वेगळं आहे. तेव्हाचं युग वेगळं होतं. आताच आपल्या कलियुगामध्ये आपण हा विचार करूया की वाईट गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे दुसऱ्याबद्दलचा राग, कोण भांडलाय तर तिच्याबद्दलचा राग विसरून जावी, तिला स्वतःच हाक मारून, मोठी असू दे छोटे असू दे, आई वडिलांमधली भांडणं किंवा मुलं आणि आई वडिलांमधली भांडणं, सासू सुनेचा रुसवा फुगवा, सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीतनं आपण चांगलं, म्हणजे आपण चांगला दृष्टिकोन, चांगले विचार घेतले पाहिजे. असं ऍक्च्युली ह्या होळीचं महत्व आहे. आणि आमच्या कोकणात म्हणजे माझ्या माहेरी होळी हा सण म्हणजे आमच्या, जसं आपल्या साताऱ्यामध्ये, म्हणजे माझ्या आता बरोबर तू सातारा सांगितलं, तर कोकणातलं पण साताऱ्याला जसं आमच्याकडे देवीचे उत्सव चालू होतात, तसं कोकणामध्ये आमच्याकडे आमची कुलदेवी, आमचं जे ग्रामदेव आहे ते वर्षातून एकदा पालखी स्वरूपात बाहेर काढलं जातं आणि ती घरोघरी फिरते. म्हणजे 1 महिना ती आपल्या माहेरी आलेली असते. तसं बघायला तिचं देवळातलं स्थान म्हणजे ती तिचं सासर, आणि नंतर ती गावोगावी फिरते. म्हणजे आता माझ्या माहेरी जवळजवळ ती पालखी 11 गाव फिरते. म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत आमच्याकडे ह्या पालख्या फिरत असतात प्रत्येकाची. आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिला रात्री वसतीला, मग त्या दिवशी पुरणपोळीचं गोडाचं नैवेद्य, आणि पालखी केल्यानंतर वडे, मटण किंवा कोंबडी वडे असं जेवणाचं नैवेद्य ठरवला जातो. त्या निमित्ताने म्हणजे हा सण साजरा करण्याचा आहे काय, काही लोक कामानिमित्त घरापासून दूर आहेत, पण ह्या निमित्ताने ही गावोगावी आपण जातो. आपला गावचा सण आहे, वर्षात एकदा देव आपल्या घरी येतात, म्हणून आपण त्या निमित्ताने सगळे मुंबईकर चाकरमणी, आमच्याकडे मुंबईकर चाकरमणी कामवाल्यांना बोलतात, वर्कर असतात त्यांना, तर त्यांनी गावी जाऊन आपलं घरी सगळ्यांना भेटावं आणि प्लस आपल्या देवांचं दर्शन घ्यावं. त्या आमच्याकडे खूप म्हणजे देवाला नवस करणं हे जास्त प्रथा आहे. म्हणजे अच्छा. हा, आणि काही काहींच्या घरात असं म्हणजे बघितले आहे की बाबा देव घरात आल्यानंतर काही काहींच्या घरातलं देवांचं असं स्थान आहे की ती देवीला नवस केलेला म्हणजे पूर्ण होतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ती अंधश्रद्धा म्हणता येणार नाही, श्रद्धा आहे म्हणता येईल. त्याला श्रद्धा बोलू शकतो आपण, अंधश्रद्धा नाही म्हणता येणार. असं आता मामीने तुम्हाला सातारचं पण सांगितलं आपल्या लोकांचं, आणि कोकणात पण म्हणजे होळी का करतात सेलिब्रेशन ते सुद्धा सांगितलं, दोघांचंही म्हणजे सांगितलेलं आहे. तर बघू आता पुढे काय काय होतंय. अजून पुढे पण बघा, खूप मजा मस्ती करणारच आहे आम्ही. उद्या पण हाच कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे रंगपंचमीचा पण, आणि आता होळीला पण जाणार आहेत खाली. तो फायनली पुरणपोळी झालेली आहे, मम्मीची पण आणि मामीची सुद्धा. आता आम्ही चाललेलो आहे समोरच्या सोसायटीमध्ये ना मिताली, होळी सेलिब्रेशन करायला. तर आता जाऊ आम्ही सगळी बिल्डिंगवाले. सोसायटी कशी रोड टच आहे ना, मग आम्हाला जागा नाही आहे होळी पेटवायला, मग आम्हाला समोरच्या सोसायटीत जावं लागतं. आणि सकाळपासून आम्ही दोघी भेटलो नव्हतो, आता भेटलो. आणि मग अशी काय झालं, दीदी फ्रेश होत होती
आणि मी आत्याचा ब्लॉग काढत होते आणि मी घरी आली, मी फ्रेश झाली आणि तेव्हा दीदी माझ्या मम्मीचा ब्लॉग काढत होती. असं झालं. म्हणजे आम्ही एकमेकांच्या मम्मीचा ब्लॉग काढत होतो, पण आम्ही स्वतःच्या मम्मीला भेटलो पण नाही अजून. असं झालं. मग ही तयारी करून आमच्या घरी आली आणि मी कामावरनं आली तेव्हाच. आम्हाला कसा दिवसभर आणि दिवसभर टाइम दीदीने जास्त एन्जॉय केलंय. मी तर थोडी पण होई, म्हणजे मला अजून थोडंसं इतुसा पण कण लागला नाही कलरचा. उद्या 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 बघ कशी माखव नाही, इतुसा पण कण लागला नाही. आणि दीदीला इतका कण म्हणजे मध्ये मध्ये क्लिप टाकणारे असे माखवलेत ना हिला. एक व्हिडिओ तर मला खूप आवडला तिचा, तो आम्ही टाकणार आहे. लिपस्टिकचा सेट बघ बेबी, असं पिंकी पिंकी वाटलंय. माझा रेडी तुझा पिंकी चला, आमच्या दोघींच्या बहिणींच्या जोड्या तुम्हाला कशा वाटतात त्यांना प्लीज सांगा. आणि आत्याने पण केली एन्जॉय, बघू आता कसं काही ते. आणि आम्ही जो प्लॅन केला आहे तो माहिती नाहीये, तो कोणाला माहिती नाही. आम्ही गुपचूप कॅमेरा चालू मस्त करणार आहे. तयारी आहे ते करून बसली. आणि तिने मेन गोष्ट साडी नेसली आहे आणि सांगितलंय की आम्हाला मागवायचं नाही. मी चांगली साडी बिडी घातली, पण आम्ही तिचं ऐकणार नाहीये. आम्ही मागवणारच. आणि मगाशी पण मी बोलून झाली ब्लॉगमध्ये, बट बघूया, नाही तर आमचा प्रयत्न आमच्यावरच आहे. हा, असंच होतं.
होळी होम पेटायच्या आधीच झालेली आहे ही बघा. आणि हॅलो गाईज करा गोलू बिचारी स्ट्रेटनिंग केलेली, तिच्या पण चेहऱ्याची वाट लागली. गोलू असं नाही करते बेटा. सो आता आपण जाऊया जिथे होम पेटवलाय तिथे. होळीच्या नादात होम पेटवला ते लक्षातच नाही आलं. काय सध्या अवतार ऍडजस्ट करा. इथे जी कलरची माझी मुशी आली आहे दीदीला आमचा रंगबिरंगी राहिलेला आहे. चेहरा पण तुझा चेहरा पण माझा चेहरा पण. मला सगळे मुशी येते आली. ऐका आता बिल्डिंग मधल्या. चला आपण जाऊया पुढे. हा चला 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 आपण रस्ता क्रॉस करूया आणि त्या साईडला जाऊया. आम्ही सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि ते ऑलरेडी होम पेटलेलं आहे. इथे सगळे होळी भोवती फिरतायत. आता म्हणजे होम वगैरे ते पेटून आलो तिथे पण पूजा केलं. करून आलो. हा पूजा करून आलो आणि आमच्या इथे ना उद्या सकाळी होळी खेळायची तर आताच होळी झाली. आमच्यासोबतच प्रँक उलटा झालेला. आम्ही करणार होतो हिच्याकडे घेऊन कर हिच्यावर प्रँक इकडे बघा हिच्यावर प्रँक पण ह्या लोकांनी आमच्यावर उलटलं. झालं. मला वाटलेलंच होतं की आमचा प्रँक आमच्यावरच उलटणार आणि शेवटी तेच झालं. बायकांची होळी झाली आणि आम्ही राहिलो बाजूला आणि आम्हालाच माफवलं गेलं. मग तो असं प्रँक So bad. काही झालंच नाही आणि आता आम्ही घेतोय जेवायला.